चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. सातपूर अंबड लिंक रोडची महापौर हिमगौरी आडके यांच्या वतीने पाहणी. कुंभमेळ्यासाठी सातपूर अंबड लिंक रोडचे काम सुरू असून या कामामध्ये अनेक त्रुटी आहेत. या कामाची पाहणी करावी अशी मागणी प्रभागाचे नगरसेवक भागवत आरोटे, निवृत्ती अण्णा इंगोले, नगरसेविका सौ नैना निलेश जाधव, सौ हर्षदा संदीप गायकर यांच्या वतीने करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या सातपूर प्रभाग समितीच्या बैठकीतही नगरसेवकांच्या वतीने हा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, नगरसेविका सौ हर्षदा संदीप गायकर यांनी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्त्यात असलेले चेंबर, रस्त्याला पडलेले खड्डे याविषयी आवश्यक त्या सूचना महापौरांनी ठेकेदाराला केल्या असून त्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करावी असे आदेश महापौर हिमगौरी आडके यांनी दिले आहेत. इथून रस्ता 36 मीटर आहे आणि 36 मीटर रस्त्यापैकी 24 मीटर आपण कॉन्क्रिटीकरण करत आहोत. 12 मीटर या बाजूला आणि 12 मीटर त्या बाजूला, असं 4 पदरी हा रस्ता कॉन्क्रीटचा होता. महापालिका हा रस्ता करत असताना सदर ठेकेदार जो आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचं काम करतो. आपण बघितलं असेल की आपल्याला चंबर दाखवले. दुसरा प्रश्न असा आहे की पावसाळी लाईन आपण बघितलं असेल, एका लाईनमध्ये चंबर नाही. एक चंबर आत आहे, एक बाहेर आहे, एक मध्येच कुठं तरी आहे आणि ते चंबर आत्ताच तुटलेले आहे. मला तुम्ही सांगा, हे चंबर 20 वर्ष हा रस्ता राहायला पाहिजे, यासाठी काही व्यवस्था आहे की? माझ्या हा 36 मीटर रस्ता आहे. अतिक्रमणवाल्यांनी कोणाला बोलू नका. हे जर त्यांचे काही जागे बांधले असतील ना, हे ड्रेनेज सेंटरवरनं का टाकलं गेलं, ते साईडनी टाकलं गेलं पाहिजे होतं आणि ते अतिक्रमण लगेच काढून टाकलं. जर ड्रेनेजची कंप्लेंट फ्युचरमध्ये आली तर तुम्ही इथपर्यंत रस्ता कुठे देणार आहे का? हे मी डे 1 पासून आयुक्त मॅडम दिलेलं आहे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.